लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात पालक शिक्षक सहविचार सभा उत्साहात संपन्न. बातमी छडवेल कोरडे, तालुका साक्री येथून. नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय छडवेल कोरडे येथे आज दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी पालक शिक्षक सहविचार सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य माननीय रावसाहेब संजय कुमार पाटील हे होते. उपाध्यक्ष ताईसाहेब योगिता वेंडाईत, सचिव प्राध्यापक महेश कुमार वसंतराव सावंत, सहसचिव श्री संजय जगदाळे, पर्यवेक्षक श्री रघुनाथ नागरे, माध्यमिक युनिट प्रतिनिधी श्री HD पवार, कार्यालयीन लिपिक सिद्धार्थ मोहिते यांच्यासह पालक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात संगीत शिक्षक श्री राकेश खैरनार व त्यांच्या चमूने सादर केलेल्या स्वागत गीताने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यानंतर श्रद्धांजलीचा ठराव मांडून या शैक्षणिक वर्षात छडवेल कोरडे पंचक्रोशीसह महाराष्ट्र व भारतातील सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील दिवंगत मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विद्यालयाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. शाळेच्या उपक्रमांचा आढावा श्री के गांगुर्डे यांनी सादर केला, तर कनिष्ठ महाविद्यालयाचा अहवाल प्राध्यापक महेश कुमार सावंत यांनी मांडला. पालकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत काही विधायक सूचना मांडल्या. तसेच ST महामंडळाच्या बसेसंदर्भात सूचना देण्यात आल्या, त्या प्रशासनाकडे नोंदवण्यात आल्या. अध्यक्ष भाषणात प्राचार्य रावसाहेब संजय कुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांनी सुजाण व आदर्श नागरिक म्हणून घडणे गरजेचे असल्याचे सांगितले. केवळ गुणांपेक्षा मूल्य, शिस्त, आत्मविश्वास व माणुसकी अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. शिक्षकांचे काम केवळ धडे शिकवणे नसून प्रत्येक विद्यार्थ्यातील सुप्त क्षमता ओळखणे आहे, असेही ते म्हणाले. पालकांनी आपल्या पाल्यांशी नियमित संवाद ठेवावा व विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पाठवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रार्थनेच्या वेळी महापुरुषांचे विचार व दिनविशेष सांगितले जातात, त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते, यावर त्यांनी भर दिला. कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक महेश कुमार सावंत यांनी उपस्थित सर्व मान्यवर, पालक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले. संगीत शिक्षक राकेश खैरनार यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरम सादर करून कार्यक्रमाची सांगता केली. अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी सामूहिक छायाचित्रण केले. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूज, साक्री प्रतिनिधी भूषण बेडसे, धुळे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.